नमस्कार. 60च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत 3 महत्त्वपूर्ण विषयांवर बैठकांचं आयोजन. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या जामीन अर्जाविरोधात दाखल हस्तक्षेप याचिका मागे. उडता पंजाब संदर्भात येत्या 13 तारखेला मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल. भाजपा सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा शरद पवार यांचा आरोप. घरगुती बाजारपेठेत साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर 25% कर लावण्याचा केंद्राचा विचार. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल कदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक. आणि आजपासून लंडन इथे सुरू होणाऱ्या चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत सलामीलाच भारताची गाठ पडणार ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीसोबत. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत 3 महत्त्वाच्या बैठका घेतल्या. आपत्तीचा धोका कमी करण्यासंदर्भात नवी दिल्लीत 1 नोव्हेंबरला होणाऱ्या आशियाई मंत्रिस्तर परिषदेसंदर्भात पहिली बैठक पंतप्रधानांनी घेतली. आपत्तीचा धोका कमी करण्याविषयीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाच्या सहकार्यानं ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय गुप्तवार्ता ग्रीडची आढावा बैठकही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढण्याविषयीचं नेटवर्क आणि यंत्रणेसंदर्भात तिसरी बैठक झाली. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या जामीन अर्जाविरोधात दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिका आज मागे घेण्यात आली. या बॉम्बस्फोटातले पीडित निसार अहमद यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेवरील सुनावणीदरम्यान या याचिकेत अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे अहमद यांनी आज याचिका मागे घेतली. सोमवारी पुन्हा नव्यानं हस्तक्षेप याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या जामीन अर्जाविरोधात आणखी एक हस्तक्षेप याचिका दाखल झाली असून यावर राष्ट्रीय तपास संस्थेनं अद्याप उत्तर दिलेलं नाही. सेन्सॉर बोर्डानं अतिटीकात्मक भूमिका घेऊ नये असं बजावतानाच उडता पंजाबच्या निर्मात्यानंही चित्रपटातले अपशब्द आणि असभ्य दृश्यांची परिणामकारकता कमी करावी असं मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भातल्या सुनावणीदरम्यान आज सांगितलं. केवळ अपशब्द आणि असभ्य दृश्यांच्या बळावर चित्रपट चालत नाही हे उडता पंजाबच्या निर्मात्यानं लक्षात घ्यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. उडता पंजाब संदर्भात येत्या 13 तारखेला आपण निर्णय देऊ असं न्यायमूर्ती S.C. धर्माधिकारी आणि शालिनी फणसळकर जोशी यांच्या खंडपीठानं सांगितलं. याबाबतची सुनावणी आज पूर्ण झाली. उडता पंजाब या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या बदलाविरोधात दिग्दर्शक आणि निर्मात्यानं याचिका दाखल केली आहे. आपल्याला काय हवं आहे ते बघण्याचा पर्याय जनतेला दिला गेला पाहिजे. हा चित्रपट मादक द्रव्याच्या वापराला वलय प्राप्त करून देत असेल तर संपूर्ण चित्रपटावरच बंदी घाला असं कोर्टानं नमूद केलं. दरम्यान सेन्सॉर बोर्डानं उडता पंजाबबाबत घेतलेला निर्णय व्यक्तिगत नसल्याचं अध्यक्ष पहलाज नेहलानी यांनी स्पष्ट केलं आहे. या चित्रपटात सुचवलेले बदल मार्गदर्शक तत्वानुसारच असून या निर्णयामागे माझा वैयक्तिक प्रभाव नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा सरकारनं गेल्या 2 वर्षात फक्त जाहिरातबाजी केली. अनेक आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलंय असा आरोप माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते आज बोलत होते. 2 वर्षात देशाचं कृषी उत्पादन घटलं, निर्यात कमी झाल्यामुळे मोठं नुकसान झालं असंही ते म्हणाले. मोदी लाट ओसरल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर पवार यांनी आज खरमरीत टीका केली. मोदी परदेशात देशाचे पंतप्रधान म्हणून जात नाहीत असं सांगत ते परदेशात जाऊन फक्त देशातल्या निंदनीय घटकांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका करतात असं ते म्हणाले. आपल्या राज्यातली परिस्थिती गंभीर असूनही दोन्ही सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही असं पवार या मेळाव्यात म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित होते. राज्यातल्या तरुणांना प्रशासनाच्या कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारं कौशल्य प्राप्त होण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2016 ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
युवकांमधला उत्साह, उमेद तसंच त्यांच्याकडची नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग लोकहितासाठी व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत 21 ते 25 वर्ष वयाच्या किमान 60% मिळवलेल्या कोणत्याही शाखेच्या पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर तरुणाला सहभागी होता येऊ शकेल. सहभागी तरुणांना प्रतिमाह 35,000 रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे. या योजनेत सहभागी झालेल्यांचा कार्यकाळ 11 महिन्यांचा असणार आहे. राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत करण्यात आली. अमरावती आणि भंडारा येथे अनुसूचित जातीसाठी, नागपूर हिंगोली येथे महिला अनुसूचित जातीसाठी, पालघर आणि वर्धा येथे अनुसूचित जमातीसाठी तर नंदुरबार, ठाणे आणि गोंदिया येथे महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवली आहेत. तसंच अकोला, उस्मानाबाद, धुळे आणि पुणे इथे मागास प्रवर्गासाठी तर जळगाव, बुलडाणा, औरंगाबाद, परभणी आणि यवतमाळ इथल्या महिला मागास प्रवर्गासाठी आणि चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली आणि जालना इथल्या खुल्या प्रवर्गासाठी तर सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर आणि वाशिम इथे महिला खुल्या प्रवर्गासाठी 8 पदं आरक्षित ठेवली आहेत. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून पहिली मेट्रो डिसेंबर 2019 पर्यंत धावेल अशी माहिती नागपूर मेट्रो रेल्वेचे प्रबंधकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एअरपोर्ट ते मिहान या 5.6 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गापैकी पहिल्या 1 किलोमीटर फाउंडेशनचं काम पूर्ण करण्यात आलं असून मेट्रोच्या उड्डाण पुलाचे पहिले 5 पिलर पूर्ण झालेत असं त्यांनी सांगितलं. या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा 4,860 कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेती उपलब्ध असल्याचा फायदा घेत रेती चोरणाऱ्या माफियांनी गेल्या 15 दिवसापासून वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती चोरल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संपूर्ण नदीपात्र सपाट झालं असून रेती चोरीमुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाचं कारवाई करत रेती चोरट्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीपात्रातून रेतीची चोरी कशी झाली याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. घरगुती बाजारपेठेत साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा यादृष्टीनं साखरेच्या निर्यातीवर 25% कर लावण्याचा प्रस्ताव अन्नधान्य मंत्रालयानं मांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढत असल्यामुळे नफा कमावण्यासाठी व्यापारी साखरेची निर्यात वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रस्ताव ठेवल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. हा कर लावल्यास देशातल्या बाजारपेठेत साखरेचा पुरवठा पुरेसा राहील आणि किमतीही नियंत्रणात राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. अन्नधान्याच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करायचं असेल तर कारखान्यांनी तंत्रज्ञान सुधारलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाण बदलण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असं मुख्य साखर संचालक GS साहू यांनी म्हटलं आहे. साखरविषयक 3ऱ्या परिषदेचं उद्घाटन करताना ते आज पुण्यात बोलत होते. खाद्यतेलाबाबत आपण अजूनही आयातीवरच अवलंबून असल्याचं साहू यांनी नमूद केलं. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध कृषी उत्पादनं, दुग्ध उत्पादनं, कुक्कुटपालन, मत्स्यशेती यासारख्या शेतीला पूरक ठरणाऱ्या जोडधंद्याबाबतही चर्चा होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कारखानदार, शेतकरी आणि विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर या परिषदेला उपस्थित होते. शेतकऱ्यांनी केवळ कृषी उत्पादनावर अवलंबून न राहता कृषी पूरक जोडधंदेही करावेत या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. देवशयनी आषाढी एकादशीसाठी संत मुक्ताई पालखीचं आज जळगावातून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या या पालखी दिंडीत खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशातले हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. मुक्ताई पालखीचं यंदाचं 219वं वर्ष आहे. जालना, बुलडाणा जिल्ह्यातल्या 33 गावांमधून सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचेल. रोजच्या दैनंदिन टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवासात आपल्याला अनेकदा वाहन चालकांच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. मात्र मुंबईतल्या 75 वर्षीय टॅक्सी ड्रायव्हर विजय ठाकूर यांनी गरजवंतांना मोफत टॅक्सी सेवा देत हा समज खोटा ठरवला आहे. 75 वर्षीय टॅक्सी चालक विजय ठाकूर एक असे टॅक्सी चालक जे कधीही कोणत्याही प्रवाशाला नाही म्हणत नाहीत.
कधी काळी एका नावाजलेल्या खासगी कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत असणाऱ्या ठाकूर यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्यांच्यातला समाजसेवक जागा झाला। एक दिन रात को 2:30-3 बजे मेरी वाइफ की तबीयत अचानक खराब हो गई, तो उस टाइम पे मेरे को टैक्सी रिक्शा कुछ अवेलेबल नहीं हुआ। मैं एक रिक्शे वाले को अंधेरी स्टेशन तक भागते गया। वहाँ जाके रिक्शे वाले के हाथ पैर जोड़ के उसको नानावटी हॉस्पिटल चलने के लिए कहा मैंने। तो ही डिमांडेड मी फ्रॉम मी 300 रुपीज़ टू गो टू नानावटी हॉस्पिटल। आज मेरे पास पैसे थे तो मैंने 300 रुपये रिक्शे वाले को दे दिए। कोई गरीब आदमी जो मिडिल क्लास का आदमी, वो उसके पास इतने पैसे तो कभी होंगे नहीं रात के टाइम पे किसी के पास। रुग्णाला त्वरित आरोग्य सेवा मिळाली नाही तर ते त्याच्या जीवावर बेतू शकतं। हे जाणून ठाकूर यांनी 18 वर्षांपासून टॅक्सीचा आपला व्यवसाय सांभाळत गरजू रुग्णांना मोफत टॅक्सी सेवा द्यायला सुरुवात केली। ती आज तागायत तशीच सुरू आहे। गंभीर परिस्थितीतले रुग्ण, गरोदर महिला, विद्यार्थी, अपघातग्रस्तांसाठी ठाकूर 24 तास सतर्क असतात। मेरी तबीयत बहुत ज़्यादा ही ख़राब थी, तो विजय जी ने और इनके एक दोस्त थे अंतोन भाई, ये दोनों ने मुझे नानावटी लेके गया, वहाँ मेरा ट्रीटमेंट कराया। आधी रात हो या रात का 5 बजे हो या 3 बजे हो, कभी भी हो, फोन आएगा तो जाते, नहीं तो पहले जब फोन नहीं था तो लोग बुलाने आते थे। या वयातही ठाकूर यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे। कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता निस्वार्थी भूमिकेतून सुरू ठेवलेलं ठाकूर यांचं समाजसेवेचं व्रत आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे। एव्हरेस्ट शिखर फत्ते करण्याची मोहीम अतिशय धोकादायक आणि आव्हानात्मक आहे, पण पोलीस विभाग आणि मित्रांनी केलेल्या मदतीमुळे सागरमाथा सर करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारता आलं, असं एव्हरेस्ट सर करणारे शेख रफीक यांनी म्हटलं आहे। 19 मे 2016 रोजी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणारे पोलीस दलातील कर्मचारी शेख रफीक यांचा आज औरंगाबाद इथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। एव्हरेस्टवर तिरंगा तसंच पोलिसांचा ध्वज फडकावण्याचा प्रसंग माझ्या जीवनात अभिमानास्पद आहे, असं त्याने सत्काराला उत्तर देताना सांगितलं। औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, खासदार चंद्रकांत खैरे तसंच अनेक वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते। पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान शाळा या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं संस्थेचे संचालक डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा यांनी आज पत्रकार परिषद घेतली। येत्या 14 जूनला संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं ओपन हाऊस दिवस साजरा करण्यात येणार असून या दिवशी नागरिकांना संस्थेची संपूर्ण माहिती घेता येईल, असं सिन्हा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। त्याचप्रमाणे 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। या महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। जगभरात लाखो किलोमीटर्स रेल्वे मार्गांचं जाळं पसरलेलं असून या मार्गांवर अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगची सुविधा केली जाते। यापैकी मोठ्या प्रमाणावरची क्रॉसिंग ही मानवी नियंत्रणाशिवाय खुली असतात। वाहन चालकांचं अनावधान, बेफिकिरी किंवा अनावश्यक घाईमुळे अनेकदा या रेल्वे क्रॉसिंगवर भीषण अपघात होतात आणि नाहक जीवितहानी होते। गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या अपघातांमध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। अशा प्रकारच्या अपघातांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिन म्हणून पाळला जातो। या दिवशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रेल्वे रूळ ओलांडून जाताना घ्यायच्या दक्षतेबद्दल जनजागृती करण्यात येते। अशी खुली रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधून बंद करण्यासाठी किंवा तिथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यासाठी सरकारचे प्रयत्न नेटाने सुरू आहेत। मात्र आपला आणि इतरांचाही जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी काळजी घेणंही जास्त महत्त्वाचं आहे। सायना नेहवाल आणि कदंबी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंनी आज ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे। आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत के श्रीकांतनं अवघ्या 36 मिनिटात कोरियाच्या क्वांग ही हेओला 21-18, 21-17 असं सरळ हरवलं। तर दुसरीकडे महिला एकेरीत सायनानं सुरुवातीपासूनच आघाडी घेत थायलंडच्या रत्वानोकचा 28-26, 21-16 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। आजपासून लंडन इथे सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीबरोबर होणार आहे। या स्पर्धेतल्या पदकासह रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला सामोरं जाण्याचा निर्धार भारतीय संघानं केला आहे। यापूर्वी 1982 मध्ये या स्पर्धेत भारतानं कांस्य पदक पटकावलं होतं।
त्यानंतरच्या सर्व स्पर्धांमध्ये भारताला पदकांनी हुलकावणी दिली होती. आता मात्र अझलन शाह स्पर्धेतल्या रौप्य पदकाच्या कमाईमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून पदक जिंकण्याचा निर्धार प्रशिक्षक रोलँड ओल्टमन्स यांनी व्यक्त केला आहे. आणि आता हवामान. 2 दिवसांपूर्वी केरळात दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस कर्नाटक तसंच आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि रायलसीमा भागात पुढे सरकला आहे. केरळात मुसळधार पावसामुळे 3घांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस झाला. येत्या 36 तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी तसंच उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि राज्याच्या उर्वरित भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 29. नागपूर 40 आणि 28. पुणे 31 आणि 25. औरंगाबाद 35 आणि 26. नाशिक 34 आणि 25. कोल्हापूर 28 आणि 20. रत्नागिरी 30 आणि 23. सोलापूर 34 आणि 24. आणि अमरावती कमाल 36, किमान 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत 3 महत्त्वपूर्ण विषयांवर बैठकांचं आयोजन. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या जामीन अर्जाविरोधात दाखल हस्तक्षेप याचिका मागे. उडता पंजाब संदर्भात येत्या 13 तारखेला मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल. भाजपा सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा शरद पवार यांचा आरोप. घरगुती बाजारपेठेत साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर 25% कर लावण्याचा केंद्राचा विचार. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल किदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक. आणि आजपासून लंडन इथे सुरू होणाऱ्या चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत सलामीलाच भारताची गाठ पडणार ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीसोबत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मृत्यू पश्चात केलेलं नेत्रदान म्हणजे अंधांना खऱ्या अर्थानं दिलेलं दृष्टीदान. यामुळेच नेत्रदानाविषयी समाजभान वाढवण्याकरता विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. तरीसुद्धा याला समाजाकडून मिळणारा प्रतिसाद मात्र तितकासा समाधानकारक नाही. आजच्या जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नेत्रदानाची प्रक्रिया आणि महत्त्व याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक आणि जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.